ANS न्यूज। माझ्या भीमामुळे माझ्या कामाला आता येत आहे आकार। माझ्या भीमामुळे माझ्या कामाला आता येत आहे आकार। म्हणून चेंबूरमध्ये होत आहे माझा सत्कार। मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच मांडली नाही राजकारणामध्ये माझी हार, कारण मी करत आलो आपल्या दुश्मनांवर वार। सर्वांसाठी उघडे असते माझे दार, सर्वांसाठी उघडे असते माझे दार, कारण मी साऱ्या देशातली जागी केलेली आहे दलित समाजाची नार। सत्कारामध्ये मला इंटरेस्ट नाही, कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि आपला उत्साह आहे। मला तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली। त्याच्या अगोदर 3 वेळेला मी लोकसभेमध्ये घेऊन आलो होतो। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये 5 वर्ष समाज कल्याण, ट्रान्सपोर्ट आणि इतर खात्याचं मंत्रीपद मला मिळालं। मी कोणाला मागायला गेलो नाही, मागायला गेलो की अजिबात काही मिळत नाही। राजकारणामध्ये न मागता मिळालं तर ते घ्यायचं, नाही मिळालंय तर कसं करायचं। सामाजिक न्याय मंत्री म्हणून तिसऱ्यांदा त्यांना मंत्रीपद केंद्र सरकारचं मिळालेलं आहे। हे संपूर्ण आंबेडकरी समाजासाठी, बौद्ध समाजासाठी मोठं घोषणीय आहे। बाबासाहेबांना आणि सर्वच महापुरुषांना नेहमी असं वाटत असते की सत्तेमध्ये आपण असलो पाहिजे। सत्ता मानवी समाजामध्ये मोठी महत्त्वाची शक्ती असते, ती अनेक माणसाच्या सुख शांतीसाठी कार्यरत असते। आणि म्हणून आपल्या बाबासाहेबांच्या आंबेडकरी समाजाचा एक खंबीर नेता म्हणून आज आठवले साहेबांची ओळख आहे। ते तळागाळात जातात, फिरतात, लोकांमध्ये जातात, आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये ते सहभागी होत असतात। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाली आणि या निवडी झाल्यानंतर त्या मुंबईमध्ये सर्वात प्रथम सत्कार करण्याचा बहुमान दक्षिण मध्य मुंबईला मिळाले आणि दक्षिण मुंबईचे सन्मान्य जिल्हाध्यक्ष संजयभाई डोळसे यांनी मोठ्या ताकदीने हा कार्यक्रम पार पडला आणि भव्य दिव्य कार्यक्रम चेंबूरकरांना बघायला मिळाला। आणि निश्चितच भूतो न भविष्यात असा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून रिपब्लिकनची ताकद या मुंबई शहरात आणि दक्षिण मध्य मुंबईत गाजणार आहे आणि येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये RPIची झलक तुम्हाला दिसणार आहे। संघर्ष नायक नेते रामदासजी आठवले साहेब 3 वेळा लोकसभा आणि 3री वेळ राज्यसभा, हे फार नशीबवाल्यांनाच भेटत असतं। अशा संघर्ष नायक नेत्याचा सत्कार करण्याची संधी माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला भेटली, हे माझं भाग्य मी समजतो। आणि आज मोठा सत्कार झाला त्यांच्या आणि RPIचे कार्यकर्त्यांसाठी त्यांनी पण मागणी केली की मला वेळोवेळी संधी मिळते, पण कार्यकर्ते त्यांच्यासाठी संधी मिळत नाही, त्याच्यासाठी आपण मागणी करावं लागणार आहे पक्षासाठी। कुठलीही गोष्ट संघर्षातूनच भेटते, हे नेते रामदासजी आठवले साहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे। माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा नेते रामदासजी आठवले साहेब यांचा संघर्ष बघून कार्यकर्ता म्हणून निर्माण झालो आणि आज माझ्यासारख्या इतर समाजाच्या व्यक्तीला सुद्धा नेते रामदासजी आठवले साहेब यांनी दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष बनवलं। म्हणजे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे सर्व धर्म समभाव आणि कार्यकर्त्यांना घेऊन चालण्याची तयारी आठवले साहेबांची असते। तर आपण त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। आठवले साहेबांना नेहमी मिळतं, आपण जर ग्राउंडवरती चांगल्या प्रकारे जर काम केलं तर आपल्याला सुद्धा मिळू शकतो। नेते रामदासजी आठवले साहेब स्वतः ग्राउंडवरच तयार झाले, तर आपण आठवले साहेबांवरून ग्राउंडवर तयार होणं, नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असो, या पदापर्यंत जाण्याची जिद्द ज्याप्रमाणे आठवले साहेबांची होती त्याचप्रमाणे आपण करावी। आता आपल्याकडे दक्षिण मध्य मुंबई
सर्व पद तालुकाध्यक्ष वार्ड अध्यक्ष आपण डिझॉल्व्ह केलेले आहेत. नवीन सभासद नोंदणी चालू आहे. दक्षिण मध्य मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे सध्या आता सभासद नोंदणीचं कामकाज जोरात चालू आहे आणि लवकरात लवकर 8 ते 15 दिवसामध्ये नवीन नियुक्ती आम्ही करत आहोत. हिंदी कसं म्हणत आलं की यांचीच संकल्पना. हा, तसं आता सर्वात सुरुवातीची आमची संकल्पना आम्ही घेतली आपले राहुल बुद्धीजी भन्ते यांचे आपण वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला होता. पण त्या कार्यक्रमानंतर पुन्हा असं झालं की साहेबांचा आपण 4 तारखेला बिनविरोध निवड झाली. आणि मग हे कार्यक्रम दोन्ही एकत्र जसं ज्याप्रमाणे दुधामध्ये साखर यावी त्याप्रमाणे हा कार्यक्रम झालेला आहे. कारण गुरूंचा आशीर्वाद आणि संघर्ष नायकांचा आशीर्वाद हे दोन्ही संगती जेव्हा माझ्यासारख्या कार्याला भेटतं तर माझी एनर्जी चांगल्या प्रकारे वाढते आणि अजून 4 वर्ष मेहनत करू. येणाऱ्या 4 वर्षानंतर दक्षिण मध्य मुंबईमध्ये विधानसभेवरती पहिला झेंडा हा दक्षिण मध्य फडकवण्याचा आम्ही प्रयत्न करू. हिंदी क्या कहेंगे जिस तरह से राज्यसभा भेजा गया है पिछली बार और 2 बार के बाद तीसरी बार संधि नहीं मिलती है, एक संघर्ष रहा है और अटल जी पुनः मंत्री बनकर के आए हैं, राज्यसभा गए हैं. इसीलिए हम लोग आठवले साहब जी को संघर्ष नायक बोलते हैं. मैं अभी कहा आपको कि मेरे जैसा कार्यकर्ता भी नेता रामदास जी आठवले साहब को देख के तैयार हुआ है. मैं फर्स्ट नीला झंडा बाबा साहब का विचार और नेता रामदास जी आठवले साहब संघर्ष नायक इनको देख के मैं तैयार होकर आज दक्षिण मध्य मुंबई का जिलाध्यक्ष हूँ. और आज पहला अवसर मुझे मिला कि दक्षिण मध्य मुंबई में नेता रामदास जी आठवले साहब का सत्कार करने का बहुमान ये मुझे मिला, मेरा भाग्य समझता हूँ. और आने वाले 5 साल में दक्षिण मध्य में रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया नेता रामदास जी आठवले साहब का झंडा ऊपर होएगा. नगर शौक और आमदार जरूर हम लोग लाएंगे.